अयोध्येमधल्या राम मंदिरात आज रामललाच्या मूर्तीचा गृहप्रवेश। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना। आजपासून पूजा विधींना सुरुवात। शरद पवारांचं रामजन्मभूमीचे सरचिटणीस चंपतराय यांना पत्र। राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण दिल्याबद्दल मानले आभार। तर 22 जानेवारी नंतर रामललाचं दर्शन घेणार असल्याचा पत्रात उल्लेख। ओडिशामध्ये आज जगन्नाथपुरी हेरिटेज कॉरिडॉरचं उद्घाटन। मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची उपस्थिती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरचं काम। अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही। अटल सेतूवरती वाहनं थांबवल्यास कठोर कारवाई करणार। मुंबई पोलिसांची वाहन चालकांना सक्त ताकीद। विधानसभा अध्यक्षांच्या आमदार अपात्रता निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी। व्हीप धुडकावणाऱ्या ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र करण्याची शिंदे गटाच्या याचिकेतनं मागणी। दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार। राज्यासाठी महत्त्वाच्या 3 प्रकल्पांवरती मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी। न्यायपालिका निष्पक्ष नाही। अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो। नागपूरमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांचा न्यायसंस्थेवरती आरोप। प्रतिज्ञापत्र मागवून निवडणूक आयोगाचा घोटाळा। उद्धव ठाकरेंचा घणाघाती आरोप। ईडी आणि सीबीआय केंद्राचे हस्तक असल्याचीही टीका। संवैधानिक संस्थांच्या विरोधात चुकीचे शब्द वापरणं दुर्दैवी। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर। तर पत्रकार मेळावा की दसरा मेळावा, नार्वेकरांचा टोला। अफगाणिस्तान विरोधात आज भारताचा तिसरा आणि अखेरचा T20 सामना। कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।